पण जोडले गेलेले आहेत। सर स्वागत आहे आपलं। सगळ्यात पहिली प्रतिक्रिया नाशिकमध्ये पराभव झालाय तुमच्या उमेदवाराचा। निवडणुकीमध्ये हार जीत हे नक्कीच असते आणि जिंकल्यामुळं किंवा हरल्यामुळं दोन्ही प्रोसेसमधनं गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी जिंकल्यानंतर अति उत्साहीपणा दाखवू नये, तसं हरल्यानंतर त्याच्यामध्ये खचून जाऊ नये। त्याच्यामुळे ठीक आहे, जे काही घडलं तो लोकशाहीतला एक भाग आहे, तो आम्ही स्वीकारलेला आहे। पण एक महत्त्वाचा मुद्दा जो दराडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की शिंदे वगळता महायुतीच्या सगळ्याच नेत्यांकडून विश्वासघात झालेला आहे। दराडे काय म्हणाले मी बघितलेलं नाही, परंतु मी स्वतः 5 ते 6 दिवस नरेंद्र दराडे साहेबांच्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वतः तिथं होतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं तिथं मतदान झालं आणि ज्या पद्धतीनं पराभवाला सामोरं जावं लागलं, हा आम्ही आता स्वीकारलेला आहे। हा लोकशाहीतला एक भाग आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर आता मला अजून काय कमेंट करायची नाही। आम्ही कुठे कमी पडलो, त्यांचा जो आक्षेप आहे की महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांनी किंवा सगळ्या नेत्यांनी अशा पद्धतीचं काम केलं, तर नक्की आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू, त्याच्यामध्ये कोण कोण आहेत ते देखील तपासून बघू। परंतु याच्यामध्ये जो पराभव झालाय तो लोकशाहीतला एक भाग आहे आणि तो आम्ही स्वीकारलाय आता। पण नाशिकची जबाबदारी उदय सामंतजी तुमच्यावर होती। शेवटपर्यंत सगळ्यांनी प्रयत्न केलेले होते, म्हणजे तुमच्या बैठका झालेल्या होत्या, महाजन असतील, तुम्ही असेल, सगळ्यांनी एकत्रित बैठक घेतली आणि मग मात्र विश्वास देण्यात आलेला होता दराडे यांना। मात्र तसं प्रत्यक्षात मतदानात ते काही दिसलं नाहीये। नेमकं असं का झालं? गणित कुठे चुकलं? तुमचं नेमकं या सगळ्याबद्दलचं विश्लेषण काय? ते सांगितलं ना, जबाबदारी ही सांघिक होती, मी देखील त्याच्यामध्ये होतो, मी कधीच नाकारलं नाही। आता असा निकाल लागलेला आहे, त्या निकालामध्ये काय प्लस मायनस झालंय हे बघण्यासाठी 1-2 दिवस तरी लागतील। त्याच्यामुळे 1 तासापूर्वी निकाल झाला आणि आता तासाभरात मी कोणी मतदान केलं आणि कोणी मतदान नाही केलं हे काय अनालिसिस करू शकत नाही। पण जे काय घडलं त्याच्यावर नक्की आत्मचिंतन करू, आत्ममंथन करू। संजय राऊत म्हणतात की नाशिकमध्ये गोकुळ गीतेनं आम्ही मदत केली। पण जोडले गेलेले आहेत। सर स्वागत आहे आपलं। सगळ्यात पहिली प्रतिक्रिया नाशिकमध्ये पराभव झालाय तुमच्या उमेदवाराचा। निवडणुकीमध्ये हार जीत हे नक्कीच असते आणि जिंकल्यामुळं किंवा हरल्यामुळं दोन्ही प्रोसेसमधनं गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी जिंकल्यानंतर अति उत्साहीपणा दाखवू नये, तसं हरल्यानंतर त्याच्यामध्ये खचून जाऊ नये। त्याच्यामुळे ठीक आहे, जे काही घडलं तो लोकशाहीतला एक भाग आहे, तो आम्ही स्वीकारलेला आहे। पण एक महत्त्वाचा मुद्दा जो दराडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की शिंदे वगळता महायुतीच्या सगळ्याच नेत्यांकडून विश्वासघात झालेला आहे। दराडे काय म्हणाले मी बघितलेलं नाही, परंतु मी स्वतः 5 ते 6 दिवस नरेंद्र दराडे साहेबांच्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वतः तिथं होतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं तिथं मतदान झालं आणि ज्या पद्धतीनं पराभवाला सामोरं जावं लागलं, हा आम्ही आता स्वीकारलेला आहे। हा लोकशाहीतला एक भाग आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर आता मला अजून काय कमेंट करायची नाही। आम्ही कुठे कमी पडलो, त्यांचा जो आक्षेप आहे की महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांनी किंवा सगळ्या नेत्यांनी अशा पद्धतीचं काम केलं, तर नक्की आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू, त्याच्यामध्ये कोण कोण आहेत ते देखील तपासून बघू। परंतु याच्यामध्ये जो पराभव झालाय तो लोकशाहीतला एक भाग आहे आणि तो आम्ही स्वीकारलाय आता। पण नाशिकची जबाबदारी उदय सामंतजी तुमच्यावर होती। शेवटपर्यंत सगळ्यांनी प्रयत्न केलेले होते, म्हणजे तुमच्या बैठका झालेल्या होत्या, महाजन असतील, तुम्ही असेल, सगळ्यांनी एकत्रित बैठक घेतली आणि मग मात्र विश्वास देण्यात आलेला होता दराडे यांना। मात्र तसं प्रत्यक्षात मतदानात ते काही दिसलं नाहीये। नेमकं असं का झालं? गणित कुठे चुकलं? तुमचं नेमकं या सगळ्याबद्दलचं विश्लेषण काय? ते सांगितलं ना, जबाबदारी ही सांघिक होती, मी देखील त्याच्यामध्ये होतो, मी कधीच नाकारलं नाही। आता असा निकाल लागलेला आहे, त्या निकालामध्ये काय प्लस मायनस झालंय हे बघण्यासाठी 1-2 दिवस तरी लागतील। त्याच्यामुळे 1 तासापूर्वी निकाल झाला आणि आता तासाभरात मी कोणी मतदान केलं आणि कोणी मतदान नाही केलं हे काय अनालिसिस करू शकत नाही। पण जे काय घडलं त्याच्यावर नक्की आत्मचिंतन करू, आत्ममंथन करू। संजय राऊत म्हणतात की नाशिकमध्ये गोकुळ गीतेनं आम्ही मदत केली, म्हणजे तुमच्या उमेदवाराच्या विरोधात तिकडे सगळेच एकत्र आले। ते ठीक आहे ना, मी तेच सांगितलं ना। आता त्याच्यामध्ये मी तेच सांगितलं की कुणी काय केलं हे तासाभरात 1.5 तासामध्ये मी सांगू शकत नाही।
कारण मी देखील आता विधान भवनाच्या परिसरातच आहे, कारण त्याच्यामुळं विधानसभेचं अधिवेशन देखील सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आम्ही नक्की त्याचं काहीतरी अनालिसिस करू, कशासाठी थोडी मतं कमी पडली, त्याच्यामध्ये कोण सहभागी होते, काय झालं, या संदर्भातला आम्ही अहवाल तयार करून माननीय एकनाथ शिंदे साहेबांना देऊ, आम्ही मुख्यमंत्री महोदयांना देऊ, आम्ही सुनेत्रा वहिनींना देऊ. गोकुळ गीतेंना आणण्यासाठी विमान पाठवण्यात आलंय, विमान पाठवलं जाणार आहे? नाही, मला आता ही बातमी आत्ताच कळली की गोकुळ गीतेना आणण्यासाठी विमान जातंय. आता ते कोणाचं जातंय, काय जातंय, कशा पद्धतीने जातंय याची मला काहीच कल्पना नाही. परंतु एक मात्र नक्की आहे की जो पराभव झालेला आहे अधिकृत उमेदवाराचा, तो कशामुळे झाला याचं आत्मचिंतन नक्की आम्ही करणार आहोत आणि नक्की कोण कोण ह्याच्यामध्ये सहभागी होतं या मुद्द्यापर्यंत देखील आम्ही जाणार आहोत. शिंदेच्या शिवसेनेसोबत गोकुळ गीते दिसणार का? मला असं वाटतं की जर तरवर माझा विश्वास नाही. जे आज घडलेलं आहे ते कशामुळं घडलंय हे पहिलं शोधणं गरजेचं आहे आणि ते पहिलं शोधकार्य करू आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोण कोण सामील होते, हे कशामुळं झालंय याचा ॲनालिसिस करू, का घडलंय हे देखील शोधून काढू आणि तसाच्या तसा अहवाल तिन्ही नेत्यांना आम्ही देऊ. धन्यवाद. एक महत्वाचा मुद्दा, नाशिकचे पदाधिकारी म्हणतात की या सगळ्यामागे महाजन होते म्हणून. तर धन्यवाद उदय सामंतजी, आमच्याशी संवाद साधला. त्याचे या सगळ्या प्रकरणी चौकशी केली जाईल असं उदय सामंत यांनी म्हटलंय. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे विजयी झालेले आहेत. त्यानंतर उदय सामंत यांची ही प्रतिक्रिया, हा लोकशाहीचा एक भाग आहे, तो आम्ही स्वीकारलाय असं उदय सामंत यांनी म्हटलंय. तसे घडलं त्याबाबत आत्मचिंतन केलं जाईल असंही उदय सामंत यांनी म्हटलंय. दराडेंच्या आरोपांबाबत नक्कीच चौकशी केली जाईल.